सो काय स्वागत आहे तुमचं माझ्या 19व्या ब्लॉग मध्ये. सो या ब्लॉग मध्ये आपण जातोय गुजरातला जातोय, सुरत या ठिकाणी. सो तिकडे वादन आहे गणपतीचं. तर किती 3 वर्ष झाली ना आपण सुरतला वाजवतोय. चौथं वर्ष आहे हे. चौथं वर्ष. 3 वर्ष झाली सुरतला वाजवतोय, हे 4थं वर्ष आहे. तर त्या लोकांना आमचं वाजून खूप आवडलं. क्षत्रियाची ताकद होती ते आम्ही दाखवली त्यांना पहिल्या वर्षी. तर लगातार हे 4थं वर्ष आहे. तर 4थ्या वर्षी पण आम्ही तिकडे जातोय वाजवायला. तर ठीक आहे, जातोय. तर मधला प्रवास तुम्हाला दाखवतो, काय एन्जॉयमेंट सगळे दाखवतो मी. ओके, आणि भेटूया पुढच्या सेगमेंटमध्ये. सगळेजण आलेत, खूप जण आलेत. 2200 ते 4000 जण आलेत सगळेजण मस्तपैकी. आणि भेटूया त्यांच्यासोबत. ओके, सो बाय. Not bad, not bad. Now you. असं उलट काय चालू चालू आहे. काय बोलू? चाय पिलो. काय तुझ्या व्लॉग चॅनलचं नाव काय? 360 ब्लॉग्स. आणि आपला कंटेंटचं हे काय, तुझं थंबनेल काय टाकायचंय? हा अच्छा, ते आहे ना सुरत. माझा ब्लूटूथ मी घरी शोधत होतो, ऐकताय? बोल रे. जमड्या काय? हॅलो हॅलो, काय रे? कपडे देणार आहे ते नवीन वाले. का तुझ्याकडे कपडे नागडे येणार आहेस? नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या, काय नाव तुझं युट्यूब तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे ऋषी 360 ब्लॉग्स. ऋषी 360 ब्लॉग्स. जोरात बोला, ऋषी 360 vlogs. तर आज आपण चाललोय. आज म्हणजे आज रात्र आहे. आज 18 तारीख लागेल ना आता. 17 तारखेला आम्ही चाललो सुरतला. सुरतचं एक असं जानमान मंडळ आहे, त्यांचं आगमन वाजवण्यासाठी. तर सगळं रेडी आहे, म्हणजे टाक्या वगैरे खोलून गाडी गेलेली आहे. आणि हा तुमचा होस्ट बघा कसा बसलाय, पाद्या. तर एवढंच माझं होतं. सो काय बसमध्ये बसलोय आम्ही दोघं सगळेजण बसलेत बसमध्ये. 2200 ते 4000 जण सगळे बसमध्ये बसलोय आम्ही. तर सगळे बसमध्ये बसलोय. सगळेजण निर्लज्जवाणी आहे ना, सगळे बसमध्ये आधीच बसले. अब्बीचे बसमध्ये सगळे निर्लज्जवाणी सगळे आधीच बसले, आणि मी मागे एकटा काम करत होतो. गाईज, आता बसमध्ये दादा आलाय. सगळ्यांचे आता काउंटिंग चालू आहे की किती काय विषय सगळ्यांचा. ठीक आहे, दादा बोलतो की ना खिडकी बंद करा, काय विषय नाही, एसी चालू होणार. बापरे. आणि हा गावडे बोलतो की आहे ना, ही लाईट मी चालू करायला गेलो. तर बोलतो की आहे ना, अरे बस नाही चालू ना, त्यामुळे चालू होणार नाही. मग हे काय कुठे झालं? काहीच मला आमच्या बसचं एक स्टँड चालू काय रे? आणि या सीटला वरती ठेवायला लगेच साठी जागाच नाही, हे असं करून ठेवलंय. आम्ही ठेवायचं. अरे तो स्पीकर आहे ना, बॅगा कुठे ठेवणार आहे? बॅगा वरती, त्याला तोच तो खाचा आहे, तो वरती ठेवायचा. पण आपल्या बघ, आपल्या 2 सीटांना नाही, तुम्ही ऍडजस्ट करा. हा, आपण उतरायचं खाली, म्हणजे आपण ट्रेनने यायचं. आपण ट्रेनने चल, लगेच चल. काम जरा भाई, ट्रेनने विनने नको, उगाच आता पैसे नाही द्यायचं काय. ठीक आहे, काउंटिंग बिउंटिंग होते, तर भेटूया काउंटिंगच्या वेळेस. माझ्या दिवसाचं चॅनल चालू आहे. काय थांब ना जरा फोटो काढतो. स्वेटर काढताना पण भिजला रे जरा. हो, बॉर्बन कंपनीचा मालक. काय बॉर्बन बिस्किट आणलं. खाल्ला जरा मागे
एवढं मी ठेवणार पुसण्यात गेलं तुम्हाला काय वाटेल ते वाटेल. मला कशाला 3 वर्षानंतर 4थ्या वर्षी एसीने नेणार. आई झाली मी कशाला बोलू मीच केले तुम्ही बोला मला. मग तेच बोलतोय अच्छा हा सॉरी. 3 वर्षानंतर 4थ्या वर्षी एसीने नेतात. तर थँक्यू फॉर द लॅविश लाईफ. नाही ऍक्च्युली लाईव्ह लाईफ तर तुम्ही लायकीचे नाही आहेत पण हे बोलतात ना तुम्ही तू पण नाही आहेस पण हे बोलतात ना आम्ही स्वतःलाच बोलतात ना थोडस किती वर्ष बोलतात ना की तुमच्याकडनं अपेक्षा सोडून आता आम्हीच दिले या तुमच्यासाठी गिव्ह अवे आहे. हा चला हे बस झालं तोडला ना एडिटिंग मध्ये होईल सगळं. काय नाही भेटला काहीच दादाने हॅशटॅग लायकी दाखवले. ठीक आहे काय नाही काहीच एडिटिंग मध्ये सगळं सांभाळेन मी. एडिटर तर आहे बसलोय मी इकडे. काय नाही ओके भेटूया आपण. हा ड्रीम करणार. हा ट्रेन बेम सगळं करणार आहे. सो भेटूया आपण त्यामध्ये कॅप्चर करण्यासारखं आलं तर कॅप्चर करा. झोपणार. हा खरं तर झोपणारच आहे सगळे जण थंडीवाले. A few moments later. शिवाय आता आपण गुजरातला थांबलो. गुजरातची बॉर्डर क्रॉस केली. तो वापीच्या पुढेच आहे मला वाटतं. वापी नवसार असं काहीतरी पुढे आहे त्याच्यामध्ये. तर गुजरातची बॉर्डर क्रॉस केले. थोड्या वेळातच आम्ही सुरतला पण पोहोचू. तर सुरतला जाऊन पण संध्याकाळी वाजता नाही तर थोडंफार झोपू आराम करू. लवकर उठून मग तिथे संध्याकाळीचे 7 वाजता काहीतरी 7:30 का 7 वाजता काहीतरी वाजता असेल मला वाटतं. तर त्याच्या आधी 5-5:30ला उठू. ढोल बिल तयार करू. नंतर मस्त आहे की मग ठीक आहे सॉरी माझा लेडीज टॉयलेट आहे आणि मी काय दाखवते. ठीक आहे सगळे मागे बसलेले. मस्त आपली बस आहे अंकुर नावाची. एसी फुल एसी बस आहे मस्त आहे. गावडे पण उठला. तुला बोलतोय बाहेर आहे तरी नाही येत. बाहेर आहे ना बाहेर. ठीक आहे गाईज आता भेटूया आपण नेक्स्ट सेगमेंट मध्ये आणि जरा गप्पा गोष्टी करूया आणि चाय बी पिऊया. बस अजून काय नाही. भेटू नेक्स्ट सेगमेंट मध्ये. चला बोलूया नंतर. देखा आपने लापरवाही का नतीजा है. काय तुम्ही बघू शकता महाराष्ट्रात चालू आहे मस्त की कोकणाची संस्कृती मस्त की जाहीर होते. बापरे
लहान लोक मला जरा घाबरायला होते. बाहेर तुझ्याकडे फोकस आहे. ठीक आहे guys, झाला मला डान्स. थोडंफार बोर होत. जाऊया आपण कंटेंट. सो गाईज आपण आहे ना पोहोचलोय आता गुजरातमध्ये. मागाशी माईकची खराबी होती त्यामुळे काय बोलू नाही शकलो, पण गुजरातमध्ये पोहोचलोय, सुरतमध्ये पोहोचलोय. गांधीजी हॉल असं काहीतरी नाव आहे हॉलचा. तर मस्त आहे की व्यवस्था केली मंडळाने, नाही सॉरी ते घरचा गणपती आहे. घरच्या गणपतीला एवढा खर्च म्हणजे मानलं पाहिजे भाई. ते ठीक आहे, चांगला गणपती आहे. सलग 3 वर्ष आम्ही वाजवत आलो सुरतला या गणपतीला. तर हे 4थं वर्ष आहे आणि 4थं वर्ष पण गाजवणारच आहे आम्ही. फुल धमाल करणार आहे. मजा खूप येणार आहे या ब्लॉगमध्ये. तुम्ही ब्लॉगशी स्टे ट्यून राहा आणि भेटूया आपण नेक्स्ट सेगमेंटमध्ये. आता तुम्ही बाला डान्स बघितला असेलच, तर येईलच थोडा वेळ अजून काहीतरी नवीन थोडंफार. ओके, हाय चालू आहे. तुम्ही गाणं ऐकत असाल, हे बघा गाणं चालू आहे. सगळं होणार आहे, सगळे नाचणार आहेत. सगळे ढोल बिल तयार ठेवलेत. मस्त आहे की तुम्ही बघू शकता. मागे सगळे ढोल तयार आहे. झालर बिलर सगळे टाकले त्याच्यावरती आणि होल मारायचे बाकी आहेत. पानांना ते होल मारतात. ठीक आहे, बघूया काय काय होतं. आणि घरचा गणपती असून एवढे पंखे लावलेत आमच्यासाठी, फक्त आमच्यासाठी. नाश्ता भेटलाय फक्त, त्याची खंत आहे. ठीक आहे, व्यवस्था चांगली आहे, पण घरच्या गणपतीला एवढी व्यवस्था पण चांगली व्यवस्था आहे. ठीक आहे, भेटूया आपण नेक्स्ट सेगमेंटमध्ये. ओके, बाय. तुला आ गया मेरे को म्हणून दिपेश वैभव पदक सोडायचं नसतं, यायचं असतं. अशी मजा असते पदकामध्ये, कळलं का? अजून नका येऊ, एन्जॉय मिस करताय तुम्ही सगळे. Guys, हे काय चालू आहे यार? अरे अर्ध तिकडे काय आहे? मोठा
कॅमेरा कॅमेरा चलो बाय गाईज. तुम्ही सगळं बघितलं असेलच की सगळे ढोल ढोल कसे तयार करतात. सगळेजण कसे ढोल तयार करतात तुम्ही बघत असाल तर बघत राहा. आणि पुढे मी कॅमेरा घेतला. हा माझ्या मित्राने कॅमेरा घेतला. कॅमेरा फिरव. येस, त्याने कॅमेरा घेतलाय. थँक्स फॉर हिम. पोशाख भेटतोय बदकाचे. नाही भेटतील ना, काय बरोबर साईज. तुझी 44 लागेल तुला. 44 नाही लागा, एवढी बॉडी नाही वाढली पण वाढेल. बॉडी नाही वाढलं, बॉडी मुळे नाही बोलत आहे. विदाउट वर्कआउट 14चा पैशाचा काही दिवसानंतर 16चा होईल. 6 महिना गॅप विदाउट वर्कआउट. एप्रिल पासून बंद आहे माझा वर्कआउट. इंजरीज वगैरे खूप झाले. खूप इंजरी झाल्या. पडलोय गाडीवर, पाय फ्रॅक्चर आहे तरी पण आता सर्व्हिस मध्ये हे करणार आहे. कम बॅक. मिठी मार, मिठी मार. त्याला त्याला घे. हा तेल घे, तेल घे. मी टाकतो. ठीक आहे गाईज, भेटूया आपण नेक्स्ट टाइम. सो गाईज, आपण चाललोय आता अखेरीस वादनाला. वादन सुरू होणार आहे. लाखन बाहेरच आहे. तर आपण जातो आता वादनाला. वादन सुरू होणार आहे. मस्त आहे की एक स्पॉट आहे तिकडे. पूर्ण मस्त आहे की लाईटी वीट आहेत आणि एकदम फवारे वगैरे उडणार आहेत, फटाके असं. तर तिकडे वाजवायचं. नंतरला दुसरा स्पॉट आहे, एक मॉल आहे. त्या मॉलच्या समोर वाजून 4 तास रॅली आहे आमची. तर हे सगळं असं वादनाचा शेड्यूल आहे. सो खूप मोठं वादन आहे. आणि दादाने सांगितलं मीटिंग मध्ये शूट नाही करू शकलो कारण की तेवढं माझ्या डोक्यात नाही आलं की शूट करायचं. त्यामध्ये गुंतून गेलो. ते सगळं सांगत होतं ना मोटिवेशनल, त्यामध्ये गुंतून गेलो. तर दादा सांगत होता की पार्टीवाल्याने कॉल केलाय की पार्टीवाल्याने कॉल केलाय, सगळे लहान मुलं आणलेत, असं तसं बोलला. चिडवलं, म्हणजे एका इनडायरेक्टली चिडवलं आपल्याला. ठीक आहे, दादा बोलला की लहान मुलं बोललं आपल्याला, पण लहान मुलांसारखं वागायचं नाही.
वादन कडक करायचंय, क्षत्रियाचा धबधबा दाखवायचा. ओके ठीक आहे, धबधबा दाखवायचा तर दाखवून देऊ धबधबा. ओके. आणि यावेळेस नवीन दोन टोल आणले, 2 टोल बांधणार आहे. सो मजा येणार आहे, खूप मजा येणार आहे. आवाज पण खूप असणार, तगडा असणार, डीजे पण असणार आहे. तर ढोल ताशा असलं की डीजेचं काही काम नसतं, ढोल ताशा मेन असतो. हा बोल, तू बोल ना, आवाज का दिला बोल. वहिनी काय करते ये भाई, ये हमारे कपूर की क्या बोलते हैं, अपनी वहिनी है. मतलब उसकी कौन लगती हो आप बताओ कमेंट में. क्या कपूर है, काला इधर दिखा कपूर बड़ा तो लास्ट तो एकटाच जातो आंघोळीला पण. अरे तू लवड्या काय जातोय, काय बघतोय जाता. हे तुझ्यासारखा काला कोणी. ऑडियन्स वाट बघते, बोल त्याला. आला हा बघा, हाच आहे तो कपूर. चिकना गोड मस्त सुंदर. आमची वहिनी याच्या चेहऱ्यावर बघून फिदा झालेली आहे. आणि बॅक वरती पण. आणि बॅग दाखव. बॅगला पाठीवर जरा फोटो आहे, पण तो काढून दाखवू नाही शकत. हे दाखव ना बाबा, असं फक्त पाठी दे. अरे लावडे ही बॅग काय. बरं आता चेस दाखव. हा हे जर थोडा उलट आहे ते आम्ही समजू शकतो. दाखव बॅग. बॅग रे बॅग. दाखव. हा ही आहे बॅग. बघा बॅग बघा. बॅग बघा. बापरे, नुसता विरे. बघा नुसता फुगा आलाय. अरे फक्त जिम Description मध्ये भावानो, photo फक्त हा जिम मध्ये जातो. Closing मधला description मध्ये बस. photo बाकी पुढे तुम्ही समजेलच. फक्त जिम मध्ये जातो, बाकी काय एवढे trainer आहे. ट्रेनर आहे, फक्त लवड्यासारखे ट्रेनर. स्वतःनेच बोललाय ते. पोरी याच्याकडे बघत पण नाही. फक्त पोरीने ट्रेन करतो. पोरं आले की बोलतात भावा तिकडे जाऊन डबल टेबलच मारा. डाळ भात हा दिप्या इधर इधर. हा आमच्या पत्ता चावरे ना. ए चावरे ना. अरे असं काय 8 वर्ष झाले जिम करताय. कसा कर. कोणता जिम कर 8 वर्ष झाले गुप्ताच. जिम नाही रे, कुठला तरी फिटनेस होता आहे. कुठला फिटनेस होता रे. युरेट काय होतं ते. ग्रॅव्हिटी नाही. कुठलं जातं बिल्डिंगच्या इकडे. फिगरिंग. फिंगरिंग करत होता. फिंगरिंग नावाचं म्हणून हा फिंगरिंग करत होता. बॉडी काय तू मध्ये मध्ये असं करतोस ना. असं करतोय ना. असं. पण काय गावडे 8 वर्ष बॉडीच कमी झाली. हा भाऊ, ए भाई बोलू नको, बॉडी झाली नाही. आमचा तो ब्रँड दिवसभर बॉडी बनवायचा आणि रात्री बॉडीला शांत करायचा. आपला हात जगन्नाथ, आपला हात जगन्नाथ. गणपती बाप्पा बोलू नको. गणपती उठतील. आले तिकडे येणार आपल्याला भेटायला आलं की लगे गणपती बाप्पा क्षत्रिय बाबा की. डॉमिनोज पिझ्झा सांगा. अरे हो. अरे वा, आम्ही पिझ्झा मागवलेला ना पत्त्यानी दुपारी. ये तुला तेरा हो गया. हा माणूस आहे ना, हा माणूस. आता विपिन कंपनीचं नाव मोठं करायचं. सरनाम क्या है? विपिन यादव तिवारी. ये हमारे पता का विपिन तिवारी है. सिर्फ नाम का तिवारी है, नीचे एक सिर्फ ऊपर है. अभी ऊपर तेल लगा है इसमें. और ये डोमिनोज थूक लगा है. डोमिनोज देखा मिल गया है. डोमिनोज के ऊपर गट्टा आणलाय, बघितलं आता. गट्टा का बट्टा 2 बंडल है इसमें. डॉमिनोज को मेंशन करना. डोमिनोज से निकाल दो इसको. हाँ, टैग करो. फेस देखो फेस. और कौन सा डोमिनोज से लाया हो देखो. कौन सा किधर का है? YouTube पे बता दो. नहीं सर. नहीं यार नाम मत लेना, उनको पता है. क्योंकि इसके पीछे आएंगे, ढूंढेंगे. तुम ढूंढो इसको. हाँ, तुम ढूंढो. ढूंढो. गाइस गट्टाचा मिलेगा तो गट्टा बताओ. 1000 रुपए प्राइस है. हाँ बेच भी रहा है वो. पण पतक के लिए फोकट लाता. पता के लिए पोकट. फिर पतक का लड़के का नाम बताने का पोकट. ये देखो कितने बाय कितने का डिश है वो भी बताता हूँ. ऐसा देखेगा तो छोटा है. जो भी आणलाय रे. अरे अभी थोड़ा और बड़ा करेगा. ये देखो, ये इतना बड़ा टिश्यू है. पायाचं तोंड पुसलं झालं. देखो, आपको चाहिए तो देखो, नको रहने दो. पायाचं तोंड पुसलं झालं एवढं फुट. लोगों के लिए पाय. विमल भी पूछ सकते इससे. हाँ, विमल के लिए लोगों के लिए अच्छा 1 टाइम यूज फेंक देने का, लाल करने का, फेंक देने का. ये कहना है हमारे पता का गन है. एकदम हैंडसम बॉय है. एकदम बड़ी बड़ी कतरी मारता है, फिर बाद में बड़ी में रुका दे. अच्छा
एक ही बार भाग बीच में रुका देता है। गरबा भी लेते हैं ना बीच में. हाँ, गरबा फेमस है. हाँ, मालिक बोला मैं. आणि याची ओळख याची सुमित. ए सुमित यादव है, मेरे बाजू वाला है, एकदम बाजू वाला है. भाई ने मेरे को मोटिवेट और ये बिल्डर ये कुछ फायदा नहीं है, जान दो, जाओ इसका भी जान दो. गाइस मला मारायचा आशा ए, हाँ, जान दो, जान दो. आए काकी के लड़का, ये बहुत काकी के लड़का फेमस है. लकडा फेमस बॉय रुको आप भी दिखेगा. अरे किसी बीच में रखना लौड़े दिखाने के लिए. रुको रुको और एक फेमस बॉय आ रहा है छत्तीस का. रुको ये हट रहे आओ आगे. नहीं आ रहा आगे पर रुको अपने इधर से दिखाएंगे. आओ इधर. ये सीरियस है, सीरियस मैटर में रहता है, बीच में चिंता मैटर हो जाता है. ये हमारा अरे It was at this moment that he knew. He fucked up. समझा ना, समझा रहा. हाँ बस रुको. किसका काच अरे काचा बंद करा. एसी मध्ये कधी बसले नाही का लोक तुम्ही? विशाल चमोरी. इसलिए डाल मतलब सिद्धी सोबत टाक. मध्ये पूप करून टाक. पूप नहीं अंकल रुको 5 मिनट क्या होने दो. टेम्पो गया क्या? कुछ रहेगा नहीं ना. कौन गेला? माहिती आहे पिशी लावायची. काय जातो आता स्पॉट वरती आणि तुम्ही बघितलं असेल खूप मजा आली. वादनामध्ये बाहेरच्या वादनामध्ये आउटडोरच्या वादनामध्ये येत असतं. मजा मस्ती खूप असते. कॉमेडी मजा येते खूप. आता जाऊन वाजवायचंच आहे. सकाळपासून पाऊस पडत नव्हता. आताच त्याला ऊत आलंय पाऊस पडायचा. म्हणजे आताच पाऊस पडतो आणि ते पण गुजरातमध्ये. गुजरातमध्ये पाऊस पडतो विचार करा. मुंबई पण नाही, गुजरातमध्ये पाऊस पडतो. जिकडे पाण्याची कमतरता असते तिकडे. ठीक आहे आता पावसामध्येच वाचवायचं काय करणार. आतमधले $200 लावणार आहे. सोडावाला लय पैसा आहे त्या लोकांकडे. आताच कळालं रमण बाग $200 लावणार. $200 मोठे मोठे पथक आहेत रे पुण्यामध्ये. रमण बाग आहे, शिवमुद्रा आहे, नादब्रह्म आहे. अजून कुठलं हेच हा थोडेफार हेच माहिती आहे आम्हाला. अजून खूप मोठे मोठे पथक आहेत जे पुण्यामधली फेमस पथक आहेत ते. ठीक आहे बघूया आपलं पण पथक कधी ना कधी मोठं होईलच. आता 50 का 55 डोलाचा सेटअप आहे. पुढे जाऊन वाढेल 100, 200, 300 होईल तेव्हा खूप मजा येणार. ठीक आहे जेव्हा वाढेल तेव्हा वाढेल. आता भेटूया आपण स्पॉटवरती. सो बाय. माईक चालू आहे बघू. सो गाईज आम्ही आता घोडबंदर मधून त्या ट्रॅफिक मधून निघालोय. 200-150 वर्ष झाली आम्ही तिकडेच थांबलो होतो. आता 500 वर्ष झाली आम्ही आता इकडे अडकणार आहे दहीसर मध्ये. अडकणार नाही म्हणजे रप्पा गाडी चालते पुढे जात चालले. तर आता रूमवर पोचू आणि सगळं सामान ठेवू आणि रूम घरी
घरी जायचं. ठीक आहे. आणि बस कामामध्ये पण बोललेलं, सुट्टी टाकलेली की आज जरा बरं नाही म्हणून सुट्टी द्या करून. तर कामातले सर पण बोलतात की नाही भेटू शकत सुट्टी. तुझा ब्लॉग बघतील ना सर? हा तुझा ब्लॉग बघतील ना सर? नाही बघत, एवढं नाहीच देत मला. भैया आहे का? भैया आहे. ठीक आहे गाईज, भेटू आपण नेक्स्ट सेगमेंट मध्ये. आता जर कंटाळा आलाय ट्रॅफिक मध्ये बसून, पण एसी हाय, बच्चा आहे एसी. तर भेटूया. गावडे काय बोलायचं तुला? काय नाही, घरी जायचं. गावडे बाई क्या पहचान, घर पे जाना उसकी जान. ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट सेगमेंट मध्ये. सामान ठेवताना काही शूट नाही होणार, गडबड घाई असणार. सगळे पाऊस पडतो ना बाहेर, बघा पाऊस पडतो बाहेर, त्यामुळे घाई होणार, घाई गडबड होणार. सो भेटूया आपण नेक्स्ट सेगमेंट मध्ये. चला बाय. सो गाईज, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि हा ब्लॉग संपला, इकडेच एंडिंग करतो. सगळं सामान भरलंय मस्त आहे की. आणि आजपासून ते नाही सॉरी 15 ऑगस्टला जे वादन झालं तिथपासून ते 11व्या दिवशीपर्यंत हीच आमची रूम राहणार आहे. एवढी मोठी रूम. इकडे खरं तर आहे ना भाजीवाल्यांची रूम आहे, जे इकडचे नगरसेवक आहे त्यांनी बनवून दिले त्यांच्यासाठी. तर त्यांची त्यांनी नाही, मंदिरवाल्यांची रूम आहे. मंदिर आहे मागे, त्यांची रूम आहे. तर त्यांनी आम्हाला जागा दिली की इकडे तुम्ही 11 दिवस राहू शकता, म्हणजे सामान ठेवू शकता. तर त्यामुळे सामान इकडेच राहणार आहे, सगळ्या टाक्या. तर एंडिंग करतो मी इकडे. सुरतच्या वादनाला खूप मजा आली, सगळ्यांनी खूप साथ दिली. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे एकमेकांशी चाली कशा जुळत नाही, म्हणजे एकमेकांना चाली सांगायच्या. सगळं कॉन्ट्रीब्युशन चांगलं होतं सगळ्यांच्या कामामध्ये. आणि जेवण पण चांगलं होतं सुरतचं. थोडंफार आंबट होतं, गोड पण होतं. तर आम्ही कसे महाराष्ट्रामध्ये होता, तर आम्हाला गोड जास्त आवडत नाही, तिखट जास्त आवडतं. थोडं काय ना, पण तिखट पाहिजे. मिरची तर असली असते ना थोडी त्यासोबत, तर चाललं असतं. पण जेवण माझं जास्त होतं, चांगलं होतं मुलाला गेलं. तर ठीक आहे, वादन एखादं चांगलंच गेलं. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि सो बाय. आपल्या शरीराची काळजी घ्या, जीवनाची काळजी घ्या. सो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करून झाल्यानंतर बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. सो बाय.